नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात वरून ऑर्डर दिलेली आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात वरून ऑर्डर देण्यात आली. आता ही वरून ऑर्डर कशाच्या संदर्भात आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 10 दिवसात तुम्हाला पैसे जे ते आता ह्या ठिकाणी येणार आहेत. फक्त 10 दिवस, फक्त 10च दिवसात तुमच्या अकाउंटला ह्या ठिकाणी पैसे जे आता ह्या ठिकाणी जमा होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे पाहू शकता बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. पुन्हा नव्याने फॉर्म भरायचे. बघा, पुन्हा नव्याने फॉर्म भरावा लागणार आहे का ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आता पुन्हा नव्याने फॉर्म भरण्याची काय आवश्यकता आहे, काय गरज आहे ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे पाहू शकता बघा, महिलांकडून पैसे वसूल होणार त्याची देखील महत्त्वाची अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. महिलांकडून त्या ठिकाणी आता पैसे जे ते वसूल होणार आहेत का किंवा नाही होणार ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाचं म्हणजे लगेचच या व्हिडिओला लाईक करा. सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांपर्यंत ही महत्त्वाची अपडेट पोहोचणार आहे. सर्वांना महत्त्वाची माहिती जी ती त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. नेहमीच मी तुम्हाला योग्य ती माहिती, योग्य ते मार्गदर्शन करत असतो. तुमच्या फायद्याचीच गोष्ट सांगत असतो. हा व्हिडिओ तुमच्यासाठी, ही माहिती तुमच्यासाठी. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. तर बघा, आता ह्या ठिकाणी महत्त्वाची माहिती काय ते आपण ह्या ठिकाणी समजून घेऊया. अगोदर हे जे काही 2 प्रश्न आहेत बघा, पुन्हा नव्याने फॉर्म भरावे लागणार, महिलांकडून पैसे वसूल होणार, या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण पाहूया आणि त्यानंतर 10 दिवसात कसे पैसे येणार आहेत त्याची देखील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. तर पाहू शकता, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा, नेहमीच मी तुमच्या कमेंट्स वाचत असतो आणि ज्या काही महत्त्वाच्या कमेंट्स असतात, जे काही प्रश्न तुम्हाला पडलेले असतील किंवा पडणार आहेत त्याचे तुम्हाला उत्तर अगोदरच देत असतो. बघा, ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कुठेही नाही. सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला ही माहिती पाहायला मिळणार आहे. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती पाहायला मिळते. आपण सुरुवातीपासून म्हणजे जुलैपासून ते आत्तापर्यंत सर्वात अगोदर माहिती देत आलेलो आहे आणि यापुढे देखील सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. पाहू शकता बघा, सर्वात अगोदर माहिती आहे. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे. लवकरात लवकर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, कमेंट या ठिकाणी महत्त्वाची. तुमच्या ज्या काही शंका असतील, कमेंट्स असतील त्या नेहमीच मी वाचत असतो आणि तुम्हाला अजून या व्हिडिओमध्ये देखील काही शंका असतील, अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर बघा, युगा मयेकर अशा पद्धतीचं नाव ह्या ठिकाणी आहे. आता ताईंचं नाव युगा मयेकर आहे का ते आपल्याला या ठिकाणी कळू शकलेलं नाही, परंतु योगा मयेकर म्हणून नाव आलेलं आहे. तर त्यांनी या ठिकाणी कमेंट केली 20 मिनिटांपूर्वी. बघा, त्यांनी प्रश्न विचारला आहे. प्रश्न काय, महाविकास आघाडी आली तर पुन्हा फॉर्म भरावा लागणार आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे. आता बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचं आहे. बघा, महाविकास आघाडी जर आली तर पुन्हा एकदा फॉर्म जो आहे तो भरावा लागणार आहे का. एक प्रकारे आपण त्याला यस देखील म्हणू शकतो, म्हणजेच हो, आणि दुसऱ्या प्रकारे नाही देखील त्याला म्हणू शकतो, नो. आता बघा, हे महत्त्वाचं काय आहे का तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतोय, लक्षात घ्या. जर आपण पाहिलं, आता जी काही लाडकी बहीण योजना सुरू आहे, लाडकी बहीण योजना जी काही सुरू आहे, तर त्या लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीने नव्याने फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. परंतु महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर त्यांनी महालक्ष्मी योजना आणण्याची त्या ठिकाणी घोषणा केली आहे. महालक्ष्मी योजना जाहीर केलेली आहे. आता बघा, महालक्ष्मी योजना जर त्या ठिकाणी लागू झाली, म्हणजेच जर समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्हाला या योजनेमध्ये 3,000 रुपये दर महिना देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. जाहीरनामाच तशा पद्धतीचा त्यांनी आणलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, नव्याने फॉर्म भरावा लागणार आहे का. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, जर महालक्ष्मी योजना असेल आणि जर त्यांनी ठरवलं तर तुम्हाला नव्याने फॉर्म भरायला लागू शकतात. परंतु जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर एक अनुभवावरनं तुम्हाला सांगतोय, नव्याने फॉर्म भरण्याची आवश्यकता नसणार आहे. नव्याने फॉर्म भरण्याची आवश्यकता जी आहे ती नसणार आहे. त्याचं काय कारण आहे, तर बघा, महत्त्वाचं कारण म्हणजे महालक्ष्मी योजना जी आहे ती महालक्ष्मी योजना महिलांसाठीच असणार आहे. त्यामुळे ती महिला व बालविकास विभागातर्फेच राबवली जाईल. महिला व बालविकास विभागातर्फेच ती राबवली जाणार आहे. आता महिला व बालविकास विभाग ही योजना राबवणार आहे. त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडे अगोदरच तुमच्या बघा, लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही याद्या आहेत त्या अगोदरच आहेत. आता या याद्या मंजूर असताना नव्याने फॉर्म भरणे म्हणजेच महिलांना खूप त्रास होऊ शकतो. त्यासाठी नव्याने फॉर्म वगैरे कुठले भरले जाणार नाहीत.
तुमचे जे काही आताचे फॉर्म आहेत त्याच फॉर्ममध्ये तुमचं जे काही नाव आहे त्याच नावावर त्याच अकाउंटवर तुमचे पैसे जे ते त्या ठिकाणी पाठवले जाऊ शकतात. शक्यता आहे नव्याने फॉर्म भरले जाण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि तुमचे जे काही लाडकी बहीण योजनेचे तुम्ही आता फॉर्म भरले त्याच फॉर्मवर तुमचे जे काही पैसे ते पाठवले जाऊ शकतात. त्याच यादींच्या आधारे तुमचे जे काही पैसे ते तुम्हाला पाठवले जाऊ शकतात. कारण 2,30,00,000 महिलांना पैसे मिळालेले आहेत. तुम्हाला पैसे मिळालेले आहेत का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला देखील नव्याने फॉर्म भरावा लागणार नाही. जर तुम्हाला 7,500 रुपये मिळाले असतील तर 7,500 रुपये सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 4,500 मिळाले असतील तर 4,500 रुपये लिहून पाठवा. म्हणजेच तुम्हाला नव्याने फॉर्म भरण्याची कुठली आवश्यकता नसणार आहे. कारण ज्या ज्या महिलांना पैसे मिळत आहेत त्यांना कुठलाही नव्याने फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. फक्त योजनेचं नाव त्या ठिकाणी चेंज होईल. महाविकास आघाडी त्या ठिकाणी महालक्ष्मी योजना करणार आहे आणि पैसे जे ते देखील वाढणार आहेत. 3,000 रुपये तुम्हाला महालक्ष्मी योजनेचे दिले जाणार आहेत. अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती. आता महायुती सरकारच्या संदर्भात तुम्हाला माहितीच आहे, लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. याची देखील जी काही रक्कम आहे ती 1,500 वरनं आता त्यांनी 2,100 रुपये करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. जे काही सरकार येईल त्यामध्ये तुमची रक्कम वाढणारच आहे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, तर बघा पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा मनीषा सिद्धार्थ यांचा. तर बघा मनीषाताईंनी विचारलेला प्रश्न आहे, वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की हे पैसे वसूल करणार आहे, हे खरं आहे का? बघा लक्षात घ्या, पैसे वगैरे वसूल करण्याच्या संदर्भात जर समजा तुम्हाला अशा पद्धतीची माहिती असेल की पैसे वगैरे वसूल करू, तर ते त्या ठिकाणी आत्तापर्यंत तरी साफ खोटं आहे. कारण बघा अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीची अशी ऑफिशियल जी काय अपडेट आहे, ऑफिशियल अधिकृत जी काही अपडेट आहे ती आलेली नाही. ऑफिशियल अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनपर्यंत अधिकृतरित्या सरकारने अशी कुठलीही अपडेट जाहीर केलेली नाही की पैसे वसूल होणार म्हणून. ठीक आहे, होण्याच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर होऊ शकतात. कोणाकडून होतील? सर्वच महिलांकडून नाही. बघा सर्वच महिलांकडून होणार नाही. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या बहिणी लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र नाहीत तरी देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, त्यांच्याकडनं पैसे वसूल होऊ शकतात. म्हणजे समजा ज्यांच्याकडे घराचं खूप चांगलं आहे, त्यांच्याकडे इन्कम टॅक्स भरला जातो, 4 व्हीलर गाड्या आहेत, किंवा मग त्यांचं उत्पन्न जे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तर त्या महिलांकडून हे पैसे वसूल होऊ शकतात. शक्यता सांगतोय तुम्हाला, होऊ शकतात. अजून तशी अधिकृतरित्या ऑफिशियल अपडेट नाही. ठीक आहे, सर्वांनी लक्षात घ्या, पैसे वसूल करण्याच्या संदर्भात ऑफिशियल अपडेट अजून कुठलीही त्या संदर्भातची आलेली नाही आहे. त्यामुळे कोणीही घाबरायचं नाही. पैसे वगैरे वसूल होण्याच्या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली मी तुम्हाला अगोदरच त्या आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर सांगितली होती की वेबसाईटला एक अपडेट आलेली आहे बघा, संजय गांधी योजनेच्या संदर्भात. ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेतात, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात, तर त्यांचा जो काही आता लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे तो बंद होणार आहे. त्या संदर्भाची अपडेट मी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर दिली होती. त्यासाठी सर्व महिलांना सांगत असतो, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेणेकरून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला तर तुम्हाला संपूर्ण अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात आणि संपूर्ण माहिती योग्य ती माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने समजून सांगितली जाते. बघा आता मी जी काही तुम्हाला माहिती सांगतोय ती माहिती तुम्हाला समजत असेल तर सर्वांनी समजते लिहून पाठवा. माहिती समजते म्हणून लिहून पाठवा. आणि जर समजत नसेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये समजत नाही म्हणून लिहून पाठवा. तुमचा जो काही फीडबॅक असेल तो ऐकण्यासाठी मी तयार आहे. समजत नसेल तर समजत नसेल लिहून पाठवायचं आहे, जर समजत असेल तर समजत आहे लिहून पाठवायचं आहे सर्व महिलांनी. ठीक आहे, आता बघा पुढची महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत 10 दिवसात पैसे येण्याच्या संदर्भात. जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर लाडकी बहीण योजनेला महत्त्वाचा अडथळा म्हणजे काय, तर आचारसंहिता आहे. आचारसंहिता जी आहे ती सुरू आहे आणि आचारसंहिता सुरू असल्यामुळे तुम्हाला पुढचे जे काही पैसे ते वाटप करता येत नाही आहेत. आता पुढचे पैसे वाटप करण्याच्या संदर्भात जे काही सरकार येईल तो निर्णय घेणारच आहे, परंतु आचारसंहिता जी आहे ती संपल्यानंतरच पैसे तुम्हाला वाटता येतील महिला व बालविकास विभागाला. आता आचारसंहिता कधी संपणार आहे, तर बघा आजची 15 तारीख होती. जवळपास आजचा दिवस जो आहे तो त्या ठिकाणी गेलेलाच आहे. आता आजपासून जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर आजपासून 5 दिवसात तुमचं मतदान आहे. म्हणजेच 20 तारखेला तुमचं 20 नोव्हेंबरला मतदान आहे. त्यानंतर 23 तारखेला तुमचा मतमोजणी होईल, निकाल लागेल आणि 25 नोव्हेंबरला तुमची आचारसंहिता जी संपणार आहे. त्या दिवशी कुठलंही सरकार त्या ठिकाणी स्थापन होईल. सरकार स्थापन झाल्यानंतर आचारसंहिता जी आहे ती त्या ठिकाणी संपणार आहे. मग त्यामध्ये कुठलंही सरकार येऊ शकतं, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी, जे काही सरकार असेल त्या सरकारमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजना किंवा महालक्ष्मी योजना या माध्यमातून तुम्हाला जो काही लाभ आहे तो दिलाच जाणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली. सर्वांना महत्त्वाची माहिती कळलेली असेल, सर्वांना आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.